नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि आपला सेगमेंट जो आहे पब्लिक रिव्ह्यूचा, तर मराठी चित्रपट याचा आपण पब्लिक रिव्ह्यू घेतो आहे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त रिलीज झालेला चित्रपट म्हणजे गुलकंद, जो आहे फॅमिलीसोबत जो डेटवर जाणारा चित्रपट, असा या चित्रपटाचं नाव आहे. आणि सोबतच एक फेमकॉम सिनेमा म्हणजे फॅमिली कॉमेडी असा सिनेमा आणि काहीतरी विषय असा एक गुलकंद. काय आहे तो फॅमिलीचा गुलकंद ते बघायला प्रेक्षक आलेले आहेत. प्रेक्षकांकडनं जाणून घेऊया की हा जो गुलकंद आहे, हा फॅमकॉम गुलकंद जो आहे हा कसा झालेला आहे, कसा जमलेला आहे, कसा स्वादिष्ट आहे, म्हणजे गोडवा यात कशा पद्धतीचा आहे तेही जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं. आणि प्रेक्षकांना मी म्हणेल की नुसतं हो आहे, ठीक आहे, अच्छी आहे, चांगली आहे असं म्हणण्यापेक्षा चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया जर चांगली आली तर प्रेक्षकांनाही चांगलं वाटतं आणि तुम्हालाही सुद्धा चांगलं वाटेल की हा चित्रपट कसा आहे. आणि प्रेक्षक नक्कीच बघायला येतील, कारण की मराठी प्रेक्षक हा बघणं गरजेचं आहे. कारण की एक आपण महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी माणूस म्हणून चित्रपट पाहणं गरजेचं आहे. तर समीर चौगुले यात आहे, सई तामणकर आहे, पुन्हा आपले जे आहे प्रसाद ओक, एक मोठे नट, दिग्दर्शक, लेखक असे भूमिका निभवणारे हे जे प्रसाद ओक आहेत, हेही पण सुद्धा आहेत या चित्रपटात. तर तेही जाणून घेऊया, त्यांच्या अभिनयाबद्दल जाणून घेऊया. आणि सोबतच या चित्रपटाचं जे दिग्दर्शन केलेलं आहे ते आहे सचिन गोस्वामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो गुलकंद आहे, फॅमकॉम हा जो सिनेमा आहे, हा कसा वाटतोय प्रेक्षकांना. छान आहे, हलका फुलका मस्त वाटला. अभिनयाच्या प्रसाद ओक खूप सुंदर, खूप सुंदर, सगळ्यांचे अनुभव म्हणजे खूप सुंदर झालं. मॅसेजेबल मूवी आहे. हो आहे. काय सांगाल? खूप छान. प्रेक्षकांबद्दल काय सांगाल की मराठी पिक्चर बघायला येत नाही, फार कमी लोक येतात? नाही, येतात असं नाही. कसा वाटला चित्रपट? छान, अप्रतिम, सुंदर, काय सांगाल? सुंदर दिग्दर्शन, खूप चांगलं, खूप चांगली कहाणी. चांगली कहाणी. इशाडेचा रोल स्पेशली खूप आवडला. खूप वेगळं व्यक्तिमत्व दाखवलं तिला, मस्त वाटलं. कलाकारांचा परफॉर्मन्स खूप छान छान. थँक्यू. प्रचंड भरकटलेला पिक्चर आहे आणि समीर चौगुले वगैरे यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. खरं तर सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांची गोष्ट आहे. संवाद अत्यंत रटाळ आहेत, त्याच्यामुळे पिक्चरमध्ये भरपूर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या रविवारी मराठी पिक्चर बघायला जेव्हा मराठी माणूस येतो तेव्हा मराठी भाषेची बूज राखली जावी, काहीतरी आपल्या घरातली स्टोरी असावी असा निश्चित विचार करावा आणि मनोरंजन प्रधान, निखळ करमणूक करणारे पिक्चर असावेत. आतापर्यंत मराठी पिक्चरमधला जो ट्रेंड बदलत चाललेला आहे, त्यामुळे जर आम्ही अपेक्षेने आलेलो आहोत तर एवढा धडधडीत अपेक्षाभंग करणारे पिक्चर कृपया येऊ नये अशी मनापासून इच्छा. धन्यवाद. सुंदर पिक्चर आहे आणि आजच्या नवीन युगासाठी तर फार छान आहे, एकदम मस्त. गुलकंद ज्याप्रमाणे नाव आहे चित्रपटाचं, हो. त्या पद्धतीने ते गुलकंद समोर होत राहते. राईट. काय म्हणाला, ॲक्टिंग जसं प्रसाद ओक आहे, समीर चौगुले आहे, सई तामणकर आहे, इतर कलावंत आहे, तर काय सांगाल त्यांच्या प्रत्येक कलाकाराचं पार्ट आणि एकदम सुंदर वाटलं. अच्छा, किती रेटिंग आहे चित्रपटाला? 5 पैकी 5 पैकी 5. गाणी वगैरे कशी? गाणी वगैरे एकदम सुंदर. आणि मराठी प्रेक्षक फार कमी येतो चित्रपट मराठी बघायला, तर त्याबद्दल काय सांगाल, काय मत आहे तुमचं? मराठी तर यायलाच पाहिजे. थँक्यू. छान आहे पिक्चर. काय सांगाल आणखी चित्रपटाविषयी? नाही, आवडला, छान आहे. खूपच छान, खूप मस्त. फॅमिली आल्या काय? हो, खूपच मस्त. खूप छान पिक्चर आहे फॅमिलीसाठी. आणि जे दाखवलं आहे स्टोरीमध्ये, ते साधी स्टोरी आहे पण मजेदार आहे आणि खूप सुंदर आहे फॅमिलीमध्ये. आणि जे गैरसमज होतात आणि ते इतक्या गोडपणे सोडवले जातात. खूप सुंदर आहे पिक्चर. 40 क्रॉस झालेल्या लोकांनी जरूर पहा. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, आम्ही मुलांना न घेता स्वतः पाहायला आलो, त्याच कारणाने. खूप सुंदर पिक्चर. छान पिक्चर, छान आहे, बढिया आहे, बढिया, रिलेट करणारे आहे. तुमची आमची कहाणी वाटते. छान आहे. समीर चौगुले जबरदस्त, छान. कसा वाटला चित्रपट? एकदम छान, खूप सुंदर मराठी चित्रपट, खूपच छान. कसा वाटला चित्रपट तुम्हाला? खूपच छान. अच्छा, स्टोरी छान होती. अभिनयाबद्दल काय सांगाल? प्रत्येकाने जसं समीर चौगुले आहे, सई तामणकर नाही, आहे, सगळ्यांनी खूप छान ॲक्टिंग केली आहे त्यांनी. गाणी आणि छान, मस्त, छान छान वाटलं. छान वाटलं सिनेमा पिक्चर, छान आहे, सगळं बघू शकतो. मस्त. नाही, ठीक आहे. सेम.